नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 च्या आधीचं पूर्ण बेसिक बघणार आहोत। यूट्यूबचा आपल्या थंबनेलच आज हे आहे की बेसिक बिफोर द एक्सरसाइज 1.2। तर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात रिव्हिजनच करत असतो, तर आपण आधी रिव्हिजन करून घेऊ की स्टँडर्ड फंक्शन आणि याच्या आधी आपण काय पाहिलं, त्याच्यानंतर आपण जे आजचं बघायचं आहे, आजचं पाहायचं आहे ते सुरू करू। तर आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह चालू करू। सर्वात पहिले तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n मायनस 1, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज इक्वल टू 1/2 रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x into log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज इक्वल टू 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू मायनस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज इक्वल टू sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज इक्वल टू मायनस cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज इक्वल टू sec x into tan x, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इज इक्वल टू मायनस cosec x into cot x। हे झाले आपले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह। त्यानंतर आपल्याला दोन रूल पाहायचे होते, एक होता दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आणि एक होता दोन फंक्शन मध्ये डिव्हिजन। तर जर समजा दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील आणि त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय असते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आणि दोघांमध्ये ॲडिशन u इंटू व्ही रूल, म्हणजे u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u, आणि u बाय v रूल म्हणजे दोन फंक्शन कशात आहेत, डिव्हिजन मध्ये। मग याच्यामध्ये काय होणार आहे, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर। हे झाली आपली आजची रिव्हिजन। तर आपण आजच्या आपल्या टॉपिक कडे वळणार आहोत की बाबा आजचा आपला टॉपिक काय आहे। आपला युट्यूब थंबनेलच आहे की बेसिक बिफोर द एक्सरसाइज 1.2, म्हणजे एक्सरसाइज 1.2 च्या आधी काय काय बेसिक आहे। तर भरपूर बेसिक आहे एक्सरसाइज 1.2 च्या आधी। डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन हा आपला टॉपिक आहे। पेज नंबर आहे तुमचं बुक मध्ये, पेज नंबर आहे 14 पेज नंबरवर दिसते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन। आतापर्यंत आपण सिंपल फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन याचे डेरिव्हेटिव्ह पाहिले। सिंपल फंक्शन म्हणजे जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनच्या सोबत काहीतरी कंपोजिट साइन ऑफ टॅन एक्स, म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला नंतर टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, काहीतरी आन्सर आलं म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं। पण आता आपल्याला पाहायचं आहे इनव्हर्स फंक्शन। आता इनव्हर्स फंक्शन मध्ये काय काय गोष्टी आहेत, सर्वात पहिले आपण इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय असते ते पाहू। तर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कशाने डिनोट करतो, क्वेश्चन डिनोट करतो y न, एखादं फंक्शन डिनोट करतो कशानं, f ऑफ x न। जर समजा y इज इक्वल टू f ऑफ x एखादं फंक्शन आहे, y इज इक्वल टू f ऑफ x एखादं फंक्शन आहे, मग याचा इनव्हर्स कसा होणार, याचा इनव्हर्स आपण इनव्हर्स आधी बघितलाय थोडाफार तरी, ते इनव्हर्स कसा होणार। आता मला एक सांगा, या f ची पॉवर इथं काय नाही म्हणजे काय आहे 1, इथे f ची पॉवर काय नाही म्हणजे 1, आणि हा f या x ले कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये। जर हा f आपण या साईडने घेतला, इकडे ट्रान्सफर केला, आता कधीही तुम्ही पहा 2 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 14 असं काहीतरी एखादं एक्झाम्पल असलं, असं एखादं काहीतरी इक्वेशन असलं, तर हा 2 इकडे 3 मध्ये कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा 2 जर आपण तिकडे ट्रान्सफर केला, शिफ्ट केला, तर हा 2 तिकडे कशात जाते डिव्हिजन मध्ये, म्हणजे काय 3 इज इक्वल टू 14/2 असा डिव्हिजन मध्ये जाते। मग सेम हा f ची पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे इथं, आणि हा f या x ले कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये। हा जर आपण f इकडे ट्रान्सफर केला तर हा काय होणार आहे डिव्हिजन मध्ये जाणार, म्हणजे काय येईल, हा y ॲज इट इज अपॉन f टू द पॉवर 1 जसाचा तसा इज इक्वल टू x, आणि इथं पॉवर 1 आहे, या f ची पॉवर इथं 1 आहे। आता हे जर आपण वरती घेतलं म्हणजे याचा रेसिप्रोकल केला तर हे पॉवर काय होते, पॉझिटिव्हची निगेटिव्ह होते, म्हणजे काय येईल f इनव्हर्स हा y जसाचा तसा इज इक्वल टू x, हा झाला इनव्हर्स। म्हणजे काय सर, काय होईल, सरळ एकदम सोप्या भाषेत आणि एकदम क्विक मध्ये काय होईल, जर समजा y इज इक्वल टू f ऑफ x एखादं फंक्शन असलं तर त्याचा इनव्हर्स होणार आहे f इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू x, म्हणजे x इज इक्वल टू आपल्याकडे क्वेश्चन झाला f इनव्हर्स ऑफ y। आधी काय y इक्वल टू क्वेश्चन होता, आता x इक्वल टू क्वेश्चन आहे। हे समजलं पा। एक वेळेस पुन्हा सांगतो की बा फंक्शनचं आपलं इनव्हर्स कसं होऊन राहिलं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे इनव्हर्स कसं होणार आहे। जर आपण इकडचं फंक्शन इकडे ट्रान्सफर केलं तर त्याची पॉवर काय होणार आहे निगेटिव्ह, सॉरी इथं निगेटिव्ह, f इनव्हर्स ऑफ म्हणजे इथं निगेटिव्ह, f इनव्हर्स ऑफ y इज f इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू x, म्हणजे x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y। आता याच्याच भरोश्यावर आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह पाहिले होते, याचे साइन कॉस टॅन कॉट हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह पाहिले होते। आता आपल्याला इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहायचे आहेत। आता इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे येतात,
तर सिंपल आहे, तुमच्याकडे 6 डेरिव्हेटिव्ह आहेत, साइन इनवर्स ऑफ एक्स, कॉस इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स, कॉट इनवर्स ऑफ एक्स, सेक इनवर्स ऑफ एक्स आणि कोसेक इनवर्स ऑफ एक्स. आपल्याकडे 7 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. फक्त काय आता इनवर्स डेरिव्हेटिव्ह, याचे इनवर्स डेरिव्हेटिव्ह. तर मग साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/√1 - x². पहा साइन इनवर्स ऑफ एक्स काय आहे 1/√1 - x². मग कॉस काय राहणार पहा, साइन कॉसची जोडी, टॅन कॉटची जोडी आणि सेक कोसेकची जोडी आहे. थोडं लक्षात द्या, साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√1 - x². कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू -1/√1 - x². काय झालं, काहीच नाही झालं, फक्त इथं मायनस साइन लागली. म्हणजे काही पाठ करायचं काम नाही. पहा साइन कॉसची जोडी, टॅन कॉटची जोडी आणि सेक कोसेकची जोडी. काय होता साइन इनवर्स ऑफ एक्स 1/√1 - x². कॉस इनवर्स ऑफ एक्स काय झाला -1/√1 - x². म्हणजे काय झालं, फक्त मायनस साइन लागली. मग टॅन इनवर्स ऑफ एक्स काय राहणार आहे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 + x². मग कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/1 + x². फक्त इथं काय लागला -1. त्यानंतर सेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x√(x² - 1). सेक इनवर्स ऑफ एक्स काय राहते 1/x√(x² - 1). आणि कोसेक इनवर्स ऑफ एक्स मध्ये काय राहील फक्त -1. -1/x√(x² - 1). काहीच हे पाठ करायचं काम नाही, फक्त साइनचा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवला तर कॉसचा आपोआप येते, टॅनचा लक्षात ठेवला तर कॉटचा येते, सेकचा लक्षात ठेवला तर कोसेकचा येते. आपण एक वेळेस पुन्हा रिव्हिजन करून घेऊ की बाबा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/√1 - x². त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 + x². डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/1 + x². त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/(x²-1). आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/(x²-1). मग आता हे कंपोजिट मध्ये येतील म्हणजे कसे येतील सर, पहा काय होईल d/dx ऑफ साइन इनवर्स ऑफ. आता इथं काय होतं, इथं होता फक्त एक्स, मग इथं f ऑफ एक्स येईल, f ऑफ एक्स आला तर काही चेंज होते का, होते, थोडाफार चेंज होते. म्हणजे काय होणार, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे, साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 - x². मग सेम 1/√1 - एक्सच्या ठिकाणी काय f ऑफ एक्स, म्हणजे f ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू, आता इथं कंपोजिट फंक्शन आहे ना, इंटू d/dx ऑफ f ऑफ एक्स. म्हणजे काय होईल इज इक्वल टू 1/√1 - f ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ एक्स इज f' ऑफ एक्स. सिमिलर टू कॉस इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स, कॉट इनवर्स ऑफ एक्स. एक्सच्या ठिकाणी फक्त f ऑफ एक्स असला म्हणजे कंपोजिट असला तर पुन्हा एक वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, पूर्ण चॅप्टरमध्ये हे आपल्याला लागतात. त्यानंतर आपण हे झाल्यानंतर एक थेरम आहे आपल्या बुकमध्ये, पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनवर एक थेरम आहे. पेज नंबर आहे 14 वर. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनवर एक थेरम आहे, पेज नंबर 14. सपोज y इज इक्वल टू f ऑफ x इज द डिफरंटिबल फंक्शन ऑफ x ऑन द इंटरवल I and y is 1/1 onto and dy/dx not equal to 0. Also, if f inverse of y is differentiable on f of I, then d/dy f inverse of y is equal to 1/f inverse of x, or dx/dy is equals to 1/dy/dx. थेरम काय फक्त आपला की हा थेरम आपण एका स्पेशल व्हिडिओ मध्ये घेणार आहोत किंवा dx/dy is equals to 1/dy/dx or dy/dx is equals to 1/dx/dy. हा एक थेरम आहे. म्हणजे हा एक थेरमचा आपला हा जो आहे शेवटचा पार्ट हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर आपण पाहू की प्रॉपर्टीज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, प्रॉपर्टीज किंवा काही फॉर्म्युले पाहू. तर आपल्याला आता पाहायचा सम इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा प्रॉपर्टीज ऑफ द इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता हे सर्वात पहिले पाहायचं आहे की बाबा साइन इनवर्स ऑफ साइन एक्स, म्हणजे बाहेर त्या फंक्शनचं इनवर्स आणि आतमध्ये ते फंक्शन असलं तर इनवर्स फंक्शन आणि फंक्शन कॅन्सल होते. म्हणजे कसं की बापा काय आहे बाहेर साइन इनवर्स ऑफ एक्स, बाहेर आहे साइन इनवर्स ऑफ
आतमध्ये आहे साइन एक्स, ते कॅन्सल कसं होणार? आता याचं इनवर्स आहे म्हणजे पॉवर -1 आहे. आता हे जे पॉवर आहे हे जर पॉझिटिव्ह करायचे असेल तर काय करावं लागते आपल्याला? खाली घ्यावं लागते. मग असं याला घेऊ शकतो 1 साइन इंटू हे काय आहे इथं साइन एक्स. पहा इथं साइन साइन कॅन्सल, फक्त काय राहिला एक्स, फक्त एक्स राहिला. म्हणजे काय होईल? पहा साइन इनवर्स ऑफ साइन एक्स असला तर फक्त राहते एक्स, म्हणजे साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होते, साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होते, फक्त जो अँगल आहे तो अँगलच राहते. याच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे असू शकतात, म्हणजे कंपोजिट फंक्शन बी असू शकते किंवा एक्सच्या ठिकाणी थिटा घ्या, तुम्ही काही घ्या, अँगलचं काही टेन्शन नाही आहे. पहा साइन इनवर्स ऑफ साइन एक्स असलं की फक्त साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल, फक्त अँगल राहते एक्स. त्यानंतर कॉस इनवर्स ऑफ कॉस मध्ये कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल, फक्त राहते एक्स. टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स असलं तर फक्त एक्स राहते. त्यानंतर कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स असलं तर कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होते, फक्त राहते एक्स. इथं थिटा बी येऊ शकते, काही टेन्शन नाही त्याचं. सेक इनवर्स ऑफ सेक एक्स म्हटलं तर सेक इनवर्स आणि सेक कॅन्सल, फक्त राहते एक्स. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स, कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल, फक्त राहते एक्स. सिमिलर पहा बाहेर काय होतं की साइन इनवर्स होतं, आतमध्ये साइन होतं. आता इथं काय आहे? बाहेर साइन आहे, आतमध्ये साइन इनवर्स आहे, म्हणजे हे पण कॅन्सल आउट होणार ना. मग साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल, फक्त एक्स राहते. त्यानंतर कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल, फक्त एक्स राहते. त्यानंतर टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल, फक्त एक्स राहते. त्यानंतर कॉट आणि कॉट इनवर्स कॅन्सल, एक्स राहते. सेक आणि सेक इनवर्स ऑफ एक्स असलं तर सेक आणि सेक इनवर्स कॅन्सल, फक्त एक्स राहते. सिमिलर ॲज टू कोसेक इनवर्स ऑफ एक्स. त्यानंतर आणखीन 3 प्रॉपर्टी आपल्याला पाहायचे आहेत की साइन इनवर्स ऑफ -x, जर अँगल जो आपला आहे तो जर निगेटिव्ह असेल तर याला लिहू शकतो आपण मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. त्यानंतर कॉस इनवर्स ऑफ -x, कॉस इनवर्स ऑफ -x ला काय लिहू शकतो आपण? पाय मधून मायनस केला, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. आणि टॅन इनवर्स ऑफ -x ला आपण लिहू शकतो मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे झाल्या काही प्रॉपर्टी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहायचे आहेत रेसिप्रोकलच्या पेअर आणि रेसिप्रोकल कसे वर्कआउट करतात इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. रेसिप्रोकलच्या पेअर तर तुम्हाला माहितीच आहेत की साइनचा रेसिप्रोकल आहे कोसेक आणि कोसेकचा रेसिप्रोकल आहे साइन. त्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक आणि सेकचा रेसिप्रोकल आहे कॉस. त्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट आणि कॉटचा रेसिप्रोकल आहे टॅन. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कसे इम्प्लिमेंट होतात? पहा साइन इनवर्स ऑफ 1/x, साइन इनवर्स ऑफ 1/x. आता साइनचा रेसिप्रोकल काय? कोसेक, साइनचा रेसिप्रोकल कोसेक. आणि हा काय होणार? पहा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, न्यूमरेटरचा डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरचा न्यूमरेटर. सरळ सरळ पहा साइन इनवर्स ऑफ 1/x, कॉस इनवर्स ऑफ x. हा न्यूमरेटर 1 आहे, आता 1 काही देत नसतो आपण. त्यानंतर पहा कॉस इनवर्स ऑफ 1/x, सेक इनवर्स ऑफ x. त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ 1/x, कॉट इनवर्स ऑफ x. साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कॉसचा सेक आणि टॅनचा कॉट. सिमिलर पहा कॉट इनवर्स ऑफ 1/x ला लिहू शकतो आपण की टॅन इनवर्स ऑफ x. सेक इनवर्स ऑफ 1/x ला लिहू शकतो आपण कॉस इनवर्स ऑफ x. त्यानंतर कोसेक इनवर्स ऑफ 1/x ला लिहू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ x. काय झालं? याचा रेसिप्रोकल झाला, न्यूमरेटरचा डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरचा न्यूमरेटर. रेसिप्रोकल मध्ये तेच होत असते. त्यानंतर आणखीन की साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. हे झाले आपले रेसिप्रोकल लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन काय येते? एक फॉर्म्युला येते की टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y इज इक्वल टू टॅन इनवर्स जसाचा तसा, याच्यामध्ये काय आहे? ऍडिशन. काय होणार? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. मग आता इथं ऍडिशन आहे. मग इथं जर असं असतं की टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, मग काय होणार? पहा लक्ष द्या. मग टॅन इनवर्स ऑफ इथं काय आहे? एक्स मायनस वाय अपॉन खाली काय येईल? 1 प्लस एक्स इंटू वाय. वरती जर सबस्ट्रॅक्शन असलं तर खाली ऍडिशन होईल आणि वरती जर ऍडिशन असलं तर खाली सबस्ट्रॅक्शन होईल. हे झाले प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याच्यानंतर आपण पाहणार आहोत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. चला त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत की कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असते की आपण फंक्शन कसे चेंज करू शकतो. आता आपण पाहिलं होतं की साइन इनवर्स ऑफ साइन थिटा असं जर आपल्याला दिसलं पहा किंवा साइन इनवर्स ऑफ साइन थिटा जर दिसलं काय होते? साइन इनवर्स साइन कॅन्सल होते, फक्त काय राहते? थिटा म्हणजे अँगल. आपण एक्स घेतला होता इथं. पण आता काय म्हणते की जर
साइन थिटा आहे, जरा साईनचं आपल्याला चेंज करायचं असेल, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज करायचं असेल, कॉस करायचं असेल, तर π/2 मधून काय करायला लागते, अँगल मायनस करायला लागते. अँगल काही बी असो, इथं थिटा घेतला, एक्स घ्या, अल्फा घ्या, बीटा घ्या, गामा घ्या, काही बी घ्या तुम्ही, काही फरक पडत नाही. त्यानंतर वेगळे कंपोजिट फंक्शन बी येतील. किंवा साईनचा आपल्याला कॉस करायचा आहे, साईनचा आपल्याला कॉस करायचा आहे, तर हा जो अँगल आहे कशातून मायनस करायचा, π/2 मधून, π/2 म्हणजे 90 मधून. त्यानंतर कॉसचा साईन करायचा, साईन आणि कॉस पेअर आहेत, टॅन आणि कॉट पेअर आहेत, आणि सेक आणि कोसेक पेअर आहे. त्यानंतर टॅन थिटा आहे इथं, आणि टॅनचं आपल्याला कॉट करायचा आहे. टॅन एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि टॅनचा आपल्याला कॉट करायचा आहे, तर तो काय करायचा, अँगल जो आपला अँगल आहे ना तो π/2 मधून मायनस करायचा. म्हणजे काय येईल, टॅन थिटाला जर आपल्याला कॉट करायचा असेल तर इथं काहीही अँगल असो, कुठलाही अँगल असो, तो π/2 मधून मायनस करायचा. सेम कॉटचं जर आपल्याला टॅन करायचं असेल तर तो अँगल कशातून मायनस करायचा, π/2 मधून. त्यानंतर सेकचा आपल्याला कोसेक करायचा असेल तर अँगल कशातून मायनस करायचा, π/2 मधून. आणि कोसेकचा आपल्याला सेक करायचा असेल तर अँगल कशातून मायनस करायचा, π/2 मधून. हे कुठे कामात पडते, तर हे इकडे कामात पडते. काय दिलं आपल्याला, आपण पाहिलं होतं आतापर्यंत की बुवा साइन इनवर्स ऑफ साइन, आतमध्ये काय होता, साइन. लक्ष द्या, याच्या आधी आपण पाहिलं की बुवा बाहेर साइन इनवर्स होतं, आतमध्ये साइन होता, मग साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झाला, मग काय राहिला फक्त अँगल, काय राहिला फक्त थिटा. पण इथं तर कॉस आहे, म्हणजे इथं तर जरा घोर आहे बाबा. घोर कसा आहे की बाहेर साइन आहे, आतमध्ये कॉस आहे. मग आपल्याला माहित आहे की जर कॉसचा आपल्याला साइन करायचा असेल, कारण की साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होते ना, कॉसचा जर आपल्याला साइन करायचा असेल तर जो काही बी अँगल असेल आपल्याकडे, अँगल असेल तो π/2 मधून काय करायचा, मायनस. हे दिसते इथं, कॉसचा आपल्याला साइन करायचा असेल तर अँगल कशातून मायनस करायचा, π/2 मधून. मग काय करसान, साइन इनवर्स जसाचा तसा आतमध्ये साइन केला आणि π/2 मधून काय मायनस केला, हा अँगल π/2 मायनस थिटा. मग इथं काय होणार, हा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल, काय राहते फक्त π/2 मायनस थिटा. कामाचं आहे बरं हे. त्यानंतर कॉस इनवर्स ऑफ साइन थिटा, बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये बी कॉसच पाहिजेत. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल आउट व्हायसाठी कॉसच पाहिजेत. मग इथं काय होणार, हा साइनचा आपल्याला कॉस करायचा आहे, अँगल π/2 मधून मायनस करून टाकायचा, टेन्शन घ्यायचं काम नाही. कॉस इनवर्स ऑफ कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल, π/2 मायनस थिटा जसाचा तसा. सिमिलर, बाहेर आहे टॅन इनवर्स, आता आहे कॉट इनवर्स. बाहेर टॅन इनवर्स आहे तर आतमध्ये टॅनच पाहिजेत. मग काय होईल, मग इथं काय करसाल, हा कॉटचा टॅन करायचा आहे ना, π/2 मधून मायनस करून टाकायचा. मग टॅन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, π/2 मायनस थिटा. सिमिलर, कॉट इनवर्स, आतमध्ये कॉट पाहिजेत, π/2 मधून मायनस जर केलं तर आपल्याकडे कॉट येते, कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल, π/2 मायनस थिटा. सेक इनवर्स ऑफ कोसेक, आता कोसेक आतमध्ये पाहिजेत नाही, आपल्याला सेक पाहिजेत. मग सेक पाहिजेत तर सेक घेऊन घ्यायचा, आणि हा जो थिटा आहे, हा जो अँगल आहे, π/2 मधून मायनस करून घ्यायचा. सेक इनवर्स आणि सेक कॅन्सल, π/2 मायनस थिटा जसा तसा. सिमिलर, कोसेक इनवर्स ऑफ सेक थिटा, याच्यामध्ये बी सेम होईल. त्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की हे फॉर्म्युले. आता या फॉर्म्युलेच्या भरोशावर, हे जेवढे बी फॉर्म्युले आहेत इथं बोर्डवरती, या पूर्ण फॉर्म्युलेच्या भरोशावर तुमचा आता जो आहे ना समोरची एक्झरसाइज आहे, ते एक्झरसाइज आणि त्याच्या समोरची एक्झरसाइज, या दोन्ही एक्झरसाइज की नाही आपल्या या फॉर्म्युलेच्या भरोशावर आहेत. तर हे सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, सर्वात इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिले तर हाफ अँगल फॉर्म्युला काय म्हणते, साइन 2 थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय होते, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथं अँगल डबल होता, इथं अँगल काय झाला, हाफ झाला. त्यानंतर काय म्हणते, आता इथे साइन थिटा, मग आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला सांगता येते, तर मग साइन थिटाचा पण सांगता येतं ना. साइन थिटा काय लिहू शकतो आपण, 2 साइन थिटा/2 इंटू कॉस थिटा/2. त्यानंतर साइन 2 थिटाचा आणखीन एक फॉर्म्युला काय येते, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. साइन थिटाचे दोन फॉर्म्युले. सगळ्यात पहिला तर साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि दुसरा आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे अँगल ऍडजस्ट होतात. त्यानंतर कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले. सगळ्यात पहिला काय म्हणू शकतो आपण, कॉस 2 थिटाचा सर्वात पहिला फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे आहेत कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले. साइन थिटाचे 2 आणि साइन 2 थिटाचे 2 आणि कॉस 2 थिटाचे. इथे अँगल डबल होता, इथे अँगल हाफ झाला, इथे अँगल डबल होता, इथे अँगल हाफ झाला. हे आहेत हाफ अँगल फॉर्म्युले. त्यानंतर टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला होणार आहे. टॅन काय असते कधी, साइन बाय कॉस. जर आपण साइन अपॉन कॉस जर घेतला तर पहा 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल, काय राहते 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. दिसला, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा झाला टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला. साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, आणि कॉस 3 थिटा इज इक्वल्स टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. याला लक्षात ठेवण्यासाठी साइन 3 थिटा म्हणजे 34 आणि कॉस 3 थिटा म्हणजे 43.
3 4 म्हणजे 34 आणि 4 आणि 3 म्हणजे 43 असं लक्षात ठेवू शकता तुम्ही अल्टरनेट. त्यानंतर tan थीटा tan ऑफ a प्लस बी. tan ऑफ a प्लस बी काय होते tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. आणि इथं जर निगेटिव्ह असलं तर tan a मायनस b असलं तर tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. त्यानंतर पहा 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा. 1 मायनस कॉस 2 थीटा 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. त्यानंतर पहा इथं अँगल डबल होता, इथं हाफ झाला, इथं डबल होता, इथं हाफ झाला. त्यानंतर जर म्हटलं आपण की 1 मायनस कॉस थीटा याला लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हे कसे आले मी तुम्हाला सांगतो, पण हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ना आपले पूर्णचे पूर्ण लक्षात असले पाहिजेत की काय. सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक तर हाच आहे, मी म्हणतो हे फॉर्म्युले जर आले तर पूर्ण पुढची एक्सरसाइज आरामात येते. किंवा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. म्हणजे काय झालं हा अँगल काय झाला हाफ. मग साइन थीटाचा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. आणखीन साइन 2 थीटाचा एक फॉर्म्युला 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. कॉस 2 थीटाचे 4 फॉर्म्युले कोणते कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. त्यानंतर टॅन 2 थीटाचा एक फॉर्म्युला 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. त्यानंतर साइन 3 थीटा आणि कॉस 3 थीटा. साइन 3 थीटा काय लिहू शकतो आपण 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा म्हणजे 34. त्यानंतर कॉस 3 थीटा काय 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा म्हणजे 43. याला लक्षात ठेवता येते. tan of a plus b is equals to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. आणि tan of a minus b ले काय लिहू शकतो tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. 1 minus cos 2 theta is equals to 2 sin square theta. 1 plus cos 2 theta is equals to 2 cos square theta half angle. त्यानंतर 1 minus cos theta is equals to 2 sin square theta by 2 आणि 1 plus cos theta is equals to 2 cos square theta by 2. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे 4 फॉर्म्युले दिसतात तुम्हाला की बुवा 1 मायनस कॉस 2 थीटा हे कसे आले हे दाखवतो तुम्हाला आणून. म्हणजे आपल्याला समोर म्हणजे करायचं काम नाही, हे सोपी जाणार. पहा इथं काय आहे कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू कॉस 2 थीटा. पहा कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा असा आहे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा हा एक फॉर्म्युला आहे. मग सरळ हा इकडे 2 साइन स्क्वेअर थीटा हा जो 2 साइन स्क्वेअर थीटा इकडे कशात आहे सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे आणि इकडे गेल्यावर कशात जाईल ऍडिशन मध्ये. म्हणजे काय होणार पहा कॉस ऑफ 2 थीटा प्लस हा इकडे ऍडिशन मध्ये 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हा 1 जसाचा तसा. मग हा कॉस 2 थीटा इकडे ऍडिशन मध्ये आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. इकडे गेल्यावर काय होणार आहे निगेटिव्ह. म्हणजे काय राहणार पहा 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. मग सरळ जर याला लिहिलं पहा आलं का आपल्याकडे 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा. दिसते 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा. हा आला एक. आणि जो दुसरा आहे 2 नंबरचा आहे तो कसा पहा 1 प्लस कॉस 2 थीटा वाला पहा हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे की बुवा कॉस 2 इथं काय आहे कॉस 2 थीटा इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हा 1 इकडे कशात आहे सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे. इकडे गेल्यावर कशात जाईल ऍडिशन. तो शिफ्ट केला तर म्हणजे काय येईल कॉस 2 थीटा प्लस 1 इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. मग याला मी असं लिहू शकतो ना 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. पहा हे लक्षात ठेवता. मग आता खाली काय झालं फक्त अँगल हाफ झाला. कॉस 2 थीटाच्या ठिकाणी फक्त कॉस थीटा हा एक तिथं हे आला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यानंतर आपण या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये येणार आहोत किंवा सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स. पेज नंबर आहे 21 सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स. किंवा काही ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागतात व्हॅल्यू. तर त्या कशा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या कशा ओळखायच्या याच्या आधीची जर फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतात. आता काय म्हणते पहिल्या याच्यात सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन मध्ये पहिले दिसते 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग 1 मायनस एक्स स्क्वेअर जर दिसलं तर एक्स इक्वल टू साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू कॉस थिटा आपण सबस्टिट्यूट करू शकतो. कशावरून किंवा आपल्याकडे एक फॉर्म्युले पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता सरळ पहा जर मी हा कॉस तिकडून घेतला तर काही साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा इकडे ऍडिशन मध्ये आहे तिकडे गेल्यावर सबस्ट्रॅक्शन 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग आता स्क्वेअर रूट घेतलं दोघांचं. स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथे येईल साइन थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. पहा दिसते काय जर अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर
1 मायनस एक्स स्क्वेअर, या एक्सच्या ठिकाणी जर मी कॉस पुट केला तर काय येते साइन थिटा, सरळ सरळ. त्यानंतर सिमिलर काय आहे ते 1 मायनस एक्स स्क्वेअर असलं अंडर रूट मध्ये तर एक्स इक्वल टू टॅन थिटा आणि एक्स इक्वल टू कॉट थिटा. दुसरी आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. त्यानंतर समोर जर गेला आपण की बुवा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आपण एक फॉर्म्युला पाहिला होता की बुवा टॅन 2 थिटाचा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, साइन टू थिटाचा फॉर्म्युला 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. जर एक्स आपण टॅन पुट केला तर इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला येते. 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला, कॉस 2 थिटाचा शेवटचा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस 2 थिटा. म्हणजे एक्स इक्वल टू टॅन थिटा पुट केला तर आन्सर येते. त्यानंतर हे पहा, हे आकडे लक्षात ठेवा. पहा 34 43, 34 43 म्हणजे 34 म्हणजे साइन 3 थिटा आणि 43 म्हणजे कॉस 3 थिटा. 34 म्हणजे साइन 3 थिटा आणि 43 म्हणजे कॉस 3 थिटा. मग सरळ सरळ साइन 3 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये बसते. एक्स इक्वल टू साइन थिटा, एक्स इक्वल टू काय पुट करसान साइन थिटा. त्यानंतर 34 नंतर 43 पहा, एक्स इक्वल टू कॉस थिटा म्हणजे काय येईल कॉस 3 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये बसेल. आता 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर म्हणजे आता कॉस 2 थिटाचा आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा एक फॉर्म्युला पाहता आपण. 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर असं जर दिसलं तर एक्स इक्वल टू डायरेक्ट साइन थिटा पुट करायचा आणि 2 एक्स स्क्वेअर मायनस 1 दिसला तर एक्स इक्वल टू कॉस थिटा पुट करायचा. कॉस 2 थिटाचे दोन फॉर्म्युले 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. पहा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 दुसरा आणि तिसरा. त्यानंतर पहा हे एक इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन आहे की बुवा अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स और अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स दिसलं तर एक्स इक्वल टू कॉस 2 थिटा आणि कॉस थिटा आपण पुट करायचं. हे सबस्टिट्यूशन तुम्ही पेज नंबर 21 मध्ये पाहून घ्या. त्यानंतर आपण आता चालू करणार आहोत या व्हिडिओ नंतर एक्झरसाइज 1.2. आता 1.2 मध्ये भरपूर सारे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन मला वाटते टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन 10 आणि 10 क्वेश्चन्स मध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. तर ते आपण पाहून घेऊ. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 1.2 चालू करू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.